थोडा माईक तो स्टँड असा फिरवा थोडा. हां. हरिओम. रामकृष्ण हरी. मॉनिटरला आवाज द्या. मॉनिटरमध्ये रामकृष्ण हरी. थोडा बेस कमी करा. थोडा थोडा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दर्शनाला कोणी येऊ नका. थोडं आता कीर्तन होऊ द्या आणि मग या. जे आले मागून ते जिथे जागा आहे तिथे बसा. मागून येऊन पुढच्यांना लाता मारत चालू नका तुम्ही. त्यांना ओलांडत ओलांडत धक्के देत तुम्ही पुढे येता. बसा. जिथे जागा आहे तिथे बसून घ्यायचं. आलं की मागून हरिओम. या बसून जिथे आहे तिथं. हरिओम. हरिओम. ऑपरेटर इकडे लक्ष द्या. गेन वाढवा थोडासा. थोडं अंतर ठेवायचं. ये दसे चरित्र केले नारायणे. ये दसे चरित्र केले नारायणे. ये दसे चरित्र केले. थांबा तिकडं. ये दसे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता. रांगता गोधने राखिता. रांगता गोधने राखिता. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. 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 ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. हे सोंग सारी रे या रूपे आनंदे. सुंग सारी या रूपे आनंदे. हे सोंग सारी रे या रूपे आनंदे. हे सुंग सारी या रूपे आनंदे. पुढे ही बहुत करणे आहे. पुढे ही बहुत करणे आहे. पुढे ही बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणना. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. माझी वाणी तुझे वर्णी गुणना. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई खाली बसा. काही बसा, खाली कळा. बसा. ऐसे देई प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. केला नारायणे अवतार. केला नारायणे तुम्ही अवतार. गप्प बसा. केले नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. माझी वाणी तुझे वर्णी गुणना. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. हो बाळक माई. हो हो बाळक माई. हो बालकुमारी. बाळक माई. हो बालकुमारी. म्हणा कीर्तनातील चाल गायनाचार्य हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज शेटे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण गणेश महाराज गीते आणि मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, ज्ञानेश्वर महाराज इंगळे, हार्मोनियम वादक त्यांना साथ करतील. वेळ झालेला आहे. आपण दिंडीने यायचं ठरवलं. इथं आल्यावर मला सांगितलं 12ला आरती आहे. मग आता जर तुम्ही कीर्तनालाच तासभर सुद्धा वेळ देणार नसाल आणि परत मध्ये गडबड सडबड चालू तुमची, एकतर तुम्ही सांगायचं की 12ला आरती असते, म्हणजे आपण दिंडी पुढे पाठवून वेळेत 10ला सुरू केलं असतं. म्हणजे कीर्तनाला काही किंमतच नाही. त्या काला करायचा कशाला मग? तुम्ही सांगता आल्याबरोबर 12ला आरती आहे. आता वाजले 11. मग उभं कशाला केलं आम्हाला तासाभरासाठी इथं?
जर कीर्तनच करायचं नाही, ऐकायचंच नाही आहे कोणाला, बरं तिकडून गावातून पायी आल्यामुळे अर्धा पाऊण तास तिकडे गेला, मग कोणतं तरी एक नियोजन नको करायला? तुम्हाला त्याचं धोरण नको नियोजकाला, की बुवा एक तर आपल्याला दिंडी लवकर आणून महाराजांना बरोबर 10ला उभं केलं पाहिजे कीर्तनाला, नाही तर आपण आरतीचा वेळ बदलून 12:30 आजचे दिवस केला पाहिजे. तुम्ही दोन्ही करायला तयार नाही. रामा बसा, खाली बसा. ए दसे चरित्र केले नारायण, ए दसे चरित्र केले नारायण, दसे चरित्र केले नारायण, दस चरित्र केले नारायण, ए दसे चरित्र केले नारायण, ए दसे चरित्र केले नारायण, दसे चरित्र केले नारायण राम, दसे चरित्र केले नारायण, रांगता गोधणे राखिता रांगता गोधणे राखिता माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, रांगता गोधने राखिता गे, रांगता गोधने राखिता गे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काजे कला, ऐसे देई प्रेम, ऐसे देई प्रेम का काजी कळा,
ऐसे देगी प्रेम देगी प्रेम ऐसे देगी प्रेम ऐसे देगी प्रेम काही कळा गाणे करणा ऐसे देगी प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा काही करा काही करा ऐसे देगी प्रेम काही करा ऐसे देगी प्रेम ऐसे देगी प्रेम काही करा ऐसे देगी प्रेम काही करा माझी बाई तुझे वरगोणा माझी वाणी तुझे वरणी गुणळा भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार. जय मल्हार विठ्ठल 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय गुरु गंगाई महाराज की जय नारायण की महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय खंडोबा महाराज महाराज की नमः जय पार्वती पते हर हर येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी या वार करी संताचा वार करी करण्याचा या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा आणि आजूबाजूने येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील बाळक्रीडा या प्रकरणातील काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला हा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवान अधिष्ठान दैवत खंडोबा महाराज म्हाळसादेवी आणि सकल देवतांच्या चरणी, त्याचबरोबर आपलं सर्वांचं श्रद्धास्थान योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्याही चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. श्री खंडेराव देवस्थान वाकडी खंडोबाची व समस्त ग्रामस्थ मंडळी, वाकडी खंडोबाची, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, सालाबाद म्हणण्यापेक्षा 3 वर्षा मिळून त्रैवार्षिक अधिक मासाच्या निमित्तानं, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अधिक मास ग्रंथ पारायणाचा सोहळा 4थं वर्ष आहे. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष झाले असं म्हणायचं ना. 3 वर्षानं 4थं, म्हणजे 12 वर्षापूर्वी आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन, विशेष करून खंडोबा महाराज देवस्थान, खंडोबा देवस्थानवर अखंड वेळ देऊन सेवा करणारे सर्व सेवेकरी मंडळी, अन्नदान मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ, माता भगिनी, ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक सर्वांच्या सहकार्यानं हा सप्ताह सुरू झाला. भगवान श्री खंडोबा म्हाळसा देवीचे आशीर्वाद, पांडुरंगाचे आशीर्वाद, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, श्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, अशा सर्व आपल्या पूज्य संतांचे आशीर्वाद घेऊन आणि आपले पूजनीय रामानंदगिरीजी महाराज आणि आपले गावचं, या भूमीचं भूषण असलेले आमचे गुरुबंधू सुनील महाराज कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या व्यासपीठ नेतृत्वानं, त्याचबरोबर पारायण व्यासपीठासाठी आवर्जून श्री क्षेत्र नेवासा सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रमातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले हरिभक्तीपरायण आकाश महाराज शेटे, ज्ञानेश्वर महाराज इंगळे, विकास महाराज पंचमेढे आणि मृदंगाचार्य, मृदंग विशारद म्हणून आपल्या जिल्ह्याचं भूषण असलेले आणि आपल्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या गंगागिरी महाराज शिष्य परंपरेतील असलेले प्रसाद महाराज तरवडे, त्याचबरोबर आपली सर्व आदरणीय भजनी मंडळी, गायनाचार्य म्हणून अत्यंत गोड साथ ज्यांनी आपल्याला 7 दिवस दिली, असे वारकरी संप्रदाय भूषण राहुरी येथील
ऋषिकेश महाराज शेटे, गणेश महाराज गीते, आपले सोपान काका बाराहाते, गावच्या भजनी मंडळाचे आमचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, माता भगिनी, समोर बसलेले आपण सर्व आदरणीय ग्रामस्थ मंडळी, बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी, आदरणीय बाळासाहेब पाटील फोपसे, विजूभाऊ फोपसे, सोपान काका कासार, गोविंदराव चोळके, सगळीच बाहेरगावची आलेली आपली पाहुणे मंडळी आणि आपण सर्व उपस्थित माता भगिनी, तरुण बांधव, खरं म्हणजे सर्वांच्या सहकार्यानं हा सप्ताह संपन्न झाला. सप्ताहामध्ये काकड आरती असेल, सकाळचं ज्ञानेश्वरी पारायण आहे, अधिक मास ग्रंथाचं पारायण, सायंकाळचा हरिपाठ, सायंकाळी रोज 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनं झाली आणि ती आपल्या सगळ्या पूज्य गुरुबंधू संत मंडळींची अतिशय चांगली कीर्तनं झाली. महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व भाविकांनी, कुणी नाश्ता दिला, कुणी दुपारचं जेवण दिलं, कुणी सायंकाळचा महाप्रसाद केला, भजनामध्ये कुणी वेळ दिला, नियोजनामध्ये धावपळ केली, कुणी श्रमदानामध्ये परिश्रम घेतले. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला आणि म्हणून तर हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आपल्या गावचे पाहुणे, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेब सुद्धा जवळक्याहून उपस्थित आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. सर्व आलेली पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी आपल्या सहकार्यानं कार्यक्रम संपन्न होतोय आणि अधिकस्य अधिकम फलम, अधिक मासामध्ये केलेलं भजन, चिंतन, दान, पुण्य हे अधिक फलदायी आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. बसून घ्या. आणि म्हणून आपण जसं भजन करतो, 15 दिवसात कधी भजन केलं तर चालतं, पण एकादशीला केलेलं भजन हे विशेष फलदायी, भगवंताला ते विशेष प्रिय असतं. जसं पाहुण्यांकडे कधी गेलं तरी त्यांना आनंदच होतो, पण आजारी पडल्यावर भेटायला गेलं तर, लग्नाच्या समारंभाला गेल्यावर जास्त आनंद, वास्तुशांतीला गेल्यावर जास्त आनंद, सुखदुःखामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला अधिक आनंद मिळतो. बसा, खाली बसा, पुढे येऊ नका, खाली बसा. मला शिस्त पाहिजे असते आणि म्हणून कृपया विनंती आहे, कीर्तनामध्ये जे जिथे आले तिथे बसून घ्या. आलेल्यांना बाकीच्यांनी सूचना करा. विठाला 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 विठाला. काय सांगत होतो मी? एक जण म्हणाला कीर्तन. अरे म्हणलं बाबा हे सगळ्यालाच माहिती आहे. मग दुसरा एक बारकाईनं ऐकणारा होता. सांगितलं मी का सांगतो, पाहुण्यांना आनंद होतो, पण विशेष कार्यक्रमाला गेलं की विशेष आनंद होतो. तसं देवाला आनंदच आहे. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. हरिपाठामध्ये म्हटलं देवाचं नाव घ्यायला कोणताही काळ वेळ लागत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही सोमवारी महादेवाची केलेली पूजा त्याला विशेष आवडते. चतुर्थीला गणपतीचं घेतलेलं दर्शन, पूजन गणपती बाप्पाला विशेष आवडतं. एकादशीला पांडुरंगाची केलेली भक्ती, रविवारी पौर्णिमेला खंडोबा महाराजांची केलेली भक्ती त्यांना विशेष आवडते. तसंच आहे, काळाला महत्त्व असतं. स्थळ काळ या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. स्थळ कोणतं आहे, काळ कोणतं आहे, पात्र काय आहे. आणि म्हणून 3 वर्षातून येणारा हा जो अधिक मासाचा कालावधी आहे हा फार महत्त्वाचा आहे. मी आपल्याला थोडंसं मागे जाऊन सांगतो. आपल्या भारतीय पंचांगामध्ये प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या असे 2 पंधरवाडे असतात. कधी कधी तिथीमितीचा क्षय होतो आणि मग प्रत्येक महिन्यामध्ये 30च दिवस येतील असं नाही, कधी 29, 28 असेही दिवस. इंग्रजी कॅलेंडरमध्ये एकच महिना 28 किंवा 29 दिवसाचा येतो, तो म्हणजे फेब्रुवारी. बाकीचे काही 30, काही 31. पण भारतीय पंचांगामध्ये तिथीमितीला अनुसरून चंद्राच्या कलेनुसार हे आपलं पंचांग आहे. म्हणून पौर्णिमा, अमावस्या आणि मग काही दिवस शिल्लक राहतात. 3 वर्षांनी मिळून त्यातल्या शिल्लक दिवसाचा 1 महिना हा अतिरिक्त होतो, अशी कथा आहे.
प्रत्येक महिन्याला अधिष्ठान आहे, काहीतरी देवतेचं अधिष्ठान आहे. बघा, चैत्र मास म्हटलं की हनुमान जयंती, रामनवमी. वैशाख मास म्हटलं की नृसिंह जयंती, अक्षय तृतीया, शंकराचार्य जयंती वैशाखामध्ये. ज्येष्ठ म्हटलं की वटपौर्णिमा, आणखी काही महत्त्वाचे उत्सव. आषाढ म्हटलं की आषाढी देवशयनी एकादशी, गुरुपौर्णिमा. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आषाढाच्या शेवटी सावता महाराजांची जयंती, नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि सावता महाराजांची पुण्यतिथी आषाढ. श्रावण तर देवांचाच महिना आहे, उपासनेचाच महिना आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, पुढे बैलपोळा, हे सगळं कधी येतं? हे आपलं भारतीय पंचांग आहे सगळं. पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरात पंचांग होतं, पण ते आपल्याला आता थोडंसं कॅलेंडर रूपानं आपल्या घरात आलं. पूर्वी दाते पंचांग असायचं, आता कालनिर्णय वगैरे तेही पंचांगच आहे. पुढे भाद्रपद मास येतो. भाद्रपद मासामध्ये पहिल्या पंधरवाड्यात हरतालिका, ऋषी पंचमी, गणेश चतुर्थी, मग गौरी आवाहन, पुन्हा गणेश विसर्जन, पुन्हा त्याच्यात भागवत सप्ताह, पुढच्या पंधरवाड्यात पितृपक्ष. मला हे सगळं कॅलेंडरच दिसायला लागतं एकदा सांगायला लागलं की. म्हणजे भाद्रपद महिना पितृपक्षानं संपला. अश्विन महिन्याची सुरुवात घटस्थापनेनं झाली. पुढे विजयादशमी आली, मध्ये दुर्गाष्टमी येऊन गेली, नंतर कोजागिरी पौर्णिमा आली, लगेच दिवाळी, अमावास्येला नरक चतुर्दशी. कोणत्या महिन्याच्या? अश्विन महिन्याच्या. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा, यमद्वितीया, भाऊबीज. त्यानंतर पुढे त्रिपुरारी पौर्णिमा येते. त्रिपुरारी, बरे का, ही दिवाळीनंतर येणारी पौर्णिमा. कार्तिक स्नानाची समाप्ती त्यामध्ये येते, कारण इकडे कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्नान संपतं. पौर्णिमा ते पौर्णिमा. त्यानंतर कार्तिक महिन्यात कालभैरवाष्टमी येते, कालभैरवाची अष्टमी. आणि कार्तिक महिन्याच्या शेवटी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं महत्त्वाचा सोहळा म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा. त्यानं कार्तिक महिन्याची समाप्ती होते, मार्गशीर्ष सुरू होतो आणि खंडोबाचाच पहिला उत्सव येतो, चंपाषष्ठी. हा कोणता आहे? मार्गशीर्ष महिन्यात. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकराहा. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे असं भगवान म्हणाले. मार्गशीर्ष मास. त्यानंतर गीता जयंती येते. षष्ठी झाली, चंपाषष्ठी. त्यानंतरची जी एकादशी आहे ती गीता जयंती, गीता प्रकट झाली. नंतर लगेच 3 दिवसामध्ये दत्त जयंती येते पौर्णिमेला. मार्गशीर्ष, पौर्णिमा. आणि तुमच्या आमच्या सर्व गुरुबंधू परिवाराच्या दृष्टीनं त्या महिन्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा सोहळा येतो, आणि तो सोहळा म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची पुण्यतिथी चतुर्दशीला. कार्तिक वद्य, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी आणि अमावस्येच्या दिवशी काला. त्यानंतर पौष महिना येतो, त्यानंतर माघ महिना येतो, फाल्गुन महिना येतो. मी आता सोडून देतो, हे सगळंच खूप मोठं आहे सगळं. पण मला हे सांगायचं आहे की आपले हे 12ही महिने आहेत. प्रत्येक महिन्यात काही महत्त्वाचे. पुढे मग महाशिवरात्री आहे, गणेश जयंती आहे, दांडी पौर्णिमा आहे, तुकाराम महाराजांची बीज आहे, नाथ षष्ठी आहे, छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी. त्या दिवशी संपतो आपला हिंदू वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला, आणि गुढीपाडव्याला पुन्हा सुरुवात होते. असं सगळं आहे. पण या सगळ्यामध्ये आमचे नांदुरकर घोरपडे पाटीलही आले. बरं, धन्यवाद. बसून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की या 12ही महिन्याच्या शृंखलेमध्ये काही दिवस कमी कमी होत जातात. त्यातून एक वर्ष तयार, एक महिना तयार होतो, आणि तो 3 वर्षांनी होतो. एकदा काय झालं, हा अधिक मास भगवान विष्णूकडे तक्रार घेऊन गेला, विनंती घेऊन गेला. देवा, सगळ्या महिन्यांचं आम्ही आता ऐकलं, सगळ्या महिन्याला देवी देवतांचे उत्सव आहे, संतांचे उत्सव आहे, मला काहीच नाही. माझ्याकडे कोणाची जयंती नाही, पुण्यतिथी नाही. कारण मी तो अधिक मास रडायला लागला देवाजवळ. देवा, उलट लोक मला टोमणे मारतात, दुष्काळात तेरावा. काय म्हणतात? अधिक मास लागला ना रडायला. काय देवा, तुम्ही दुष्काळात
13वा मला म्हणतात. कशाला मला उगीच तुम्ही जन्माला घातलं? मग आता असं आहे, ज्याचं कोणी नाही त्याला भगवान जवळ घेतो. बरं म्हणजे उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. मी पूज्य मोरारी बापूंच्या मुखातून एकदा ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की आपण कधी असं म्हणू नये की मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे, माझ्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे. असं स्त्री किंवा पुरुष कधी कोणी समजू नये, कारण आपण एकटे नाही आहोत. मुळात जन्माला येतानाच तो आपल्या सोबत आलेला आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणायचे, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगांगा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आध्यात्मिक निष्ठा असलेले स्त्री पुरुष कधी स्वतःला एकटं मानत नाही, एकटं समजत नाही. कारण देव माझा मी देवाचा, हेची माझी सत्यवाचा. सगळे बाजूला जरी राहिले तरी तो सोबत आहे तोपर्यंत आपण इथे आहोत. ज्या वेळेला तो या देहातून बाहेर पडतो त्यावेळेला देहाचं तादात्म्य आपलं सुटलं जातं आणि देह या जमिनीवर पडतो. म्हणून जगानं साथ सोडली, जगानं पाठ फिरवली, कारण जगाचा नियम आहे. स्वार्थ संपला, लाभ संपला, माणसं हळूहळू पाठ फिरवत असतात. गुरुवारी नारायणगिरीजी महाराज आपल्याला सांगायचे, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, माणिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. आणि म्हणून जगाच्या बाबतीत हे घडत असतं. सगळेच माणसं असं वागतात असं समजण्याचं काही कारण नाही. अनेक माणसं तुमच्या कुटुंबात, तुमच्या नात्यात, तुमच्या भावकीत, तुमच्या शेजारी अशी असतात ज्यांना जाणीव असते. जाणीव असणारी माणसं सुद्धा या समाजात आहेत. म्हणून समाज चाललेला आहे. कुटुंब व्यवस्था अजूनही चाललेली आहे. कारण आईवडिलाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं मुली आहेत. वडीलधाऱ्यांविषयी आदर असलेल्या सुना आहेत. आपल्या वाडवडिलाच्या परंपरेची जाणीव असलेली तरुण पिढी आहे. आपल्या जबाबदारीचं भान असलेला समाज अजून आहे. आणि म्हणून व्यवस्था चालली आहे. ज्या दिवशी सगळंच हे भान संपून जाईल त्या दिवशी व्यवस्था चालवणं कोणत्याही कायद्याला, कोणत्याही धर्मशास्त्राला अवघड होऊन जाईल. अजून लोक पाप आणि पुण्य याच्यात फरक करून पाहतात. पाप आहे ते नको आहे, पुण्य आहे ते केलं पाहिजे असा आग्रह असतो. पापाचा कंटाळा असणारे लोक आहेत, पुण्याचा स्वीकार करणारे लोक आहेत. गुन्ह्यापासून अलिप्त राहणारे आहेत आणि कायदेशीर मार्गाने वागणारेही लोक आहेत. जगामध्ये गुन्हे घडत नाही असं काही म्हणता येत नाही, पण सगळे गुन्हेगार आहे असं म्हणता येत नाही. विठाला शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, अध्यात्म क्षेत्र असो, राजकीय, सामाजिक, शेती, व्यवसाय, सर्व क्षेत्रात चांगली माणसं अजूनही आहेत. बरं का, आपण सगळेजण रोजच फिरतो ना, तर चांगली माणसं आहे. शब्दाला जागणारे आहेत, सेवा करणारे आहेत, नीतीनं वागणारे आहेत, अपकीर्ती अंगाला लागणार नाही याची काळजी घेणारे लोक आहेत. दुर्दैवानं घटना ज्या घडतायत त्या अत्यंत नकारात्मक आहेत. पण तरी सुद्धा मी
माझ्या स्वतःच्या अल्पबुद्धीप्रमाणे जे फिरतोय समाजात पाहतोय, अजूनही 80% समाज हा न्यायनीतीनं वागणारा आहे, हे माझं निरीक्षण आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात जा, कोणत्याही समाजात पहा, कुठलेही जात धर्म समाज पहा, न्यायनीतीनं वागणाऱ्या लोकांची बहुसंख्य संख्या अजूनही आहे. मला स्वर्गीय माजी गृहमंत्री R.R. पाटलांचं एक वाक्य आठवतं. त्यांनी एकदा स्टेटमेंट केलं होतं आणि ते पेपरात आलं, तर मी दुसऱ्या दिवशी पेपर वाचत होतो. कुठं श्रीगोंदा भागात काही आले होते आणि तिथं त्यांची एक सभा झाली आणि ते पेपरात छापून आलं. मी वाचलं आपलं दुसरं. ते असं होतं, त्यांनी सांगितलं की समाजामध्ये जर आध्यात्मिक मार्गदर्शन नसलं आणि लोक जर न्यायनीतीनं वागले नाहीत, तर मग माणसागणिक एक पोलीस उभा केला तरी आम्ही कायदा सुव्यवस्था राखू शकत नाही, असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं गृहमंत्री असताना. आणि ते म्हणाले की हे अध्यात्माचे उपकार आहे की त्या अध्यात्मानं तुमच्या आमच्यातला माणूस जिवंत ठेवला आहे. आपल्यातला माणूस जिवंत आहे, आपल्यातल्या संवेदना जिवंत आहे, आपल्यातला पुण्यभाव, सेवाभाव, भक्तिभाव हा अजूनही जिवंत आहे. आणि म्हणून हे जे सप्ताह कमिटीनं परिश्रम घेतले, आपल्याकडे सुद्धा वाकडीकर ग्रामस्थांनी तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला, अन्नदान केलं, भजन केलं, श्रमदान केलं, तुम्ही सगळ्यांनी कष्ट घेतले, त्याच्या मागचा उद्देश सुद्धा हाच आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव, वाढावया सुख भक्तिभाव वाढवया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबा. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा, विठोबा. तुकाराम महाराजांना कुणी विचारलं असावं त्या काळी, असं वाटतं. कारण महाराजांचे अभंग हे प्रसंगातून आणि संवादातून आलेले आहेत, कल्पनेतून नाही बरं का. कल्पनेतून कदाचित कविता जन्माला येते, काही कविता या अनुभवावर आधारितही असतात, प्रसंगावरही आधारित असतात. कविता सगळ्याच कल्पनेतल्या असं मी म्हणणार नाही, पण काही कविता काल्पनिक असतात. मी पक्षी होऊन आकाशात उडालो तर, अशी कल्पना तो कवी करतो आणि त्याच्यावर काव्य लिहितो, नाही का. मी स्वर्गात जाऊन देवपदावर गेलो तर, अशी कल्पना तो कवी करतो. म्हणून कवितेमध्ये कधी कधी वास्तविकता असते, कधी कधी कल्पना विलास असतो. कादंबरीत सुद्धा कल्पना विस्तार असतो. म्हणून ज्ञानेश्वरी कादंबरी याच्यात फरक आहे, अभंग कविता याच्यात फरक आहे. विठाला कविता काय आहे, कधी कधी कल्पना आहे, पण अभंगाचं तसं नाही आहे. अभंग म्हणजे अनुभवे आले अंगा, ते या जगात देतसे. म्हणून तुकाराम महाराजांना कुणी विचारलं असावं, महाराज हे सप्ताह, भजन, दिंडी, पारायण, ग्रंथ वाचन, व्रत, उपवास हे का करायचं, अन्नदान, सेवा का करायची? महाराजांनी उत्तर दिलं, वाढावया सुख. आपल्या घरात सुख वाढलं पाहिजे, जीवनात सुखाचा अनुभव आला पाहिजे. भक्ती, आपल्या घरात भक्ती, समाजात भक्ती वाढली पाहिजे, भाव वाढला पाहिजे. हे पहा, एक एक मुद्दा फार महत्वाचा आहे. सुख नसेल तर सुविधेला अर्थ उरत नाही, सुविधेला अर्थ उरत नाही. म्हणजे कधी कधी झोपण्याची गादी भारी आहे पण झोप येत नाही, म्हणजे सुख नसेल तर सुविधेला अर्थ उरत नाही. पचनच होत नाही तर मग आपल्या स्वयंपाकघरात आचारी ठेवून सुद्धा काही उपयोग होत नाही. म्हणून सुख फार महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी बाहेरून मिळवता येतात, पण सुख, शांती, समाधान या तिन्ही गोष्टी अशा आहे, या ज्याच्या त्यालाच निर्माण कराव्या लागतात आणि मिळवाव्या लागतात.
श्रीरामपूरच्या राहत्याच्या वाकडीच्या कोणत्याही बाजारामध्ये या वस्तू मिळत, हे आपल्यासारख्या सज्जनांना, श्रेष्ठांना, ज्येष्ठांना माहितीच आहे. आपल्याला हे पुढच्या पिढीला सांगावं लागणार आहे की बाबा सुख बाजारात मिळत नाही आणि ते ॲमेझॉनवर ऑनलाईन सुद्धा मागवता येत नाही. विठाला मोबाईलवर ॲप म्हणून सुद्धा डाउनलोड करता येत काहीच नाही. त्याला एकच पर्याय आहे, सुट्टीचा काळ आहे, या पारायणाला बसा, इथे खंडोबाच्या मंदिरात या, रविवारी वाढू लागा, झाडू लागा, आरती करू लागा. सुख पाहिजे हरिपाठाला या, काकड आरतीला या, पंढरीच्या वारीला जा. सुख पाहिजे आपल्याला काहीतरी पुण्यकर्म केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे, कारण सुखाचा आणि पुण्यकर्माचा संबंध आहे. आणि म्हणून घरात सुख वाढावं, भक्ती वाढावी, फार महत्त्वाची आहे भक्ती. आमच्या घरामध्ये नुसती शक्ती असून चालणार नाही, युक्ती असून चालणार नाही. मला वाटतं दुर्योधनाकडे या दोन्ही गोष्टी होत्या, युक्तीही होती आणि शक्तीही होती. मी एक एक मिनिटाच्या उदाहरणाने तुम्हाला समजून सांगतो. शक्ती किती होती दुर्योधनाकडे, तर जेव्हा भीमदादाचं आणि दुर्योधनाचं युद्ध झालं होतं ना, गदा युद्ध, तर भीमदादा स्वतः मूर्छित व्हायची वेळ आली, पण दुर्योधनाला काही होत नव्हतं किती गदा मारल्या तरी, कारण त्याचं शरीर वज्रदेही होतं. आणि गदा युद्धाचा नियम आहे, कमरेच्या वर गदा मारायची, कमरेच्या खाली मारायची. बऱ्याच ठिकाणी हे नियम आहे, पण लोक पाळत नाही. त्याला काय करावं? नाही तर हे नियम राजकीय क्षेत्रात आहे, धार्मिक क्षेत्रात आहे. कमरेच्या वर विठाला घसरून शब्द नको, शब्द चुकीचे नको, वाक्य चुकीचे नको. तुम्ही गोड बोला, कडक बोला, काही हरकत नाही, पण तुमच्या वाक्याचा हेतू चुकीचा नसला पाहिजे, वाक्य चुकीचं नसलं पाहिजे. कोणा माय भगिनी सज्जनाला ते अपमानित करील, कोणा जाती धर्मीयाची भावना दुखावील. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी आयुष्यभर कीर्तन केली, अनेक वेळा चिडले, प्रेमानं बोलले, आशीर्वादही दिले, सगळं काही केलं, मार्गदर्शन घरातल्या सारखं आईबापांनी डोक्यावरून हात फिरवून सांगावा असंही कधी कधी आले की ते भजनी मंडळाला, ग्रामस्थाला चिडायचेही, समजूनही सांगायचे, सगळं करायचं, पण वाक्य कधीच चुकलं नाही हो. कधी आयुष्यभरात एकदा असा प्रसंग आला नाही की मी माझ्या वाक्याबद्दल माफी मागतो, असा प्रसंग आला का? याला संत म्हणतात. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, कसे हो म्हणावे तयाला गिवानी. जयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद. ज्यांच्या वाक्यावरून कधी वादंगही झाले नाही आणि ज्यांच्या वाक्याला मागे घ्या पुढे घ्या असे प्रसंग आले नाही, काय आयुष्य जगले. आणि जवळजवळ 60-65 वर्ष कीर्तन केली आयुष्याची, 65 वर्षापेक्षा अधिक काळ प्रबोधन. आपल्याला सर साधारण 35-36-37 वर्ष ड्युटी असते. फार फार तर कुणाला लवकर नोकरी लागली तर तो 40 वर्ष नोकरी करेल. पण मला वाटतं नारायणगिरीजी महाराजांनी वयाची 100 आणि तसा विचार केला तर बालपणापासूनच वारकरी संप्रदायाच्या सेवेत ते होते संपूर्ण आयुष्य. पण एकदाही जातीयवादी बोलले नाही, एकदाही स्त्री पुरुष भेद होईल असं कधी बोलले नाही, एकदाही कोणा वर्गाचं मन दुखावेल असं बोलले नाही. काय महात्म्य होते. सहज बोलणे, सहज बोलणे, सहज बोलणे हितवपदे, सहज बोलणे हितवपदे, करोनी सायास शिकवे ते, करोनी सायास शिकवे, करोनी सायास शिकवे. सहज बोलणे हितवपदेचा, करोनी सायास शिकवे, करोनी सायास शिकवे, करोनी सायास शिकवे. सहज बोलणे
सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. एकदा विद्यार्थ्यांमध्ये आमच्या मुलांमध्ये काही कुरबुरी झाल्या. मी आणि मला एक जोडीदार आमचे गुरुबंधू, आम्ही पिशवी भरली, सांगितलं दुसऱ्या दिवशी महाराजांच्या दर्शनाला गेलो. पहाटे लवकरच गेलो. महाराज आम्हाला काशीला जायचं आहे. महाराज झोपेतून उठले, लागले हसायला. आता वय एवढं 17-18 वर्षाचं वय, काय फार समज असते असा काही अर्थ नाही. काय झालं रे, ते अमके त्रास देतात, तमके भांडतात आणि मग ते असं होतं तसं होतं. आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्हाला इकडं जायचं आहे. नाही, अभ्यास करायचं चांगलं आहे म्हटले. 1-2 वाक्य बोलले महाराज. ते म्हणाले, पा कुठे जा, हे आकाश आहे, हीच पृथ्वी आहे, हेच पाणी आहे, हेच माणसं आहे. भाषा वेगळी आहे, राहणीमान वेगळं आहे, भावना त्याच आहेत. म्हणून तुम्ही कुठेही जरी गेलात तर त्यांची भाषा तुम्हाला कळत नाही, तुमची भाषा त्यांना कळत नाही, तोपर्यंतच बरं चालेल. एकमेकाच्या भाषा आणि भावना कळायला लागल्या की तिथेही भांडणं होतील. तेव्हा हाय इथेच राहा, तिकडे जाऊन कुटाने करण्यापेक्षा आम्ही आपल्या पिशव्या ठेवून दिल्या. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. मोठ्यांच्या मार्गदर्शनातला मतितार्थ आपल्याला घेता आला पाहिजे, तर जीवनाचा उत्कर्ष होतो. आणि म्हणून घरामध्ये भक्ती असावी, नुसती युक्ती आणि शक्ती असून चालत नाही. दुर्योधनाकडे शक्ती होती. किती होती तर भीमाला सुद्धा गारद करण्याची ताकद. पण शेवटी कृष्णाने सांगितलं मांडीवर गदा मार, आणि मग दुर्योधन मारला गेला. तेव्हा शक्ती होती. दुर्योधनाकडे युक्ती होती. दुर्वास ऋषीला घरी बोलावलं. दुर्वास म्हणजे कडक, आणि अशी सेवा केली. आता दुर्वासाची सेवा करणं कठीण होतं, पण सेवा केली. प्रसन्न झाले दुर्वास आणि विचारलं, दुर्योधना काय पाहिजे? म्हणाले, काही नको, धन धान्य संपत्ती सत्ता सगळं आहे. आमचे भाऊ आहेत पांडव, ते वनात गेलेले, वनवासी झाले, बिचाऱ्यावर वनात जायची वेळ आली. कोण म्हणतो? दुर्योधन. कोणी पाठवलं वनामध्ये? यांनीच पाठवलं. तो म्हणतो आमचे भाऊ आहे, वनात गेले, वनात जायची वेळ आली. काय करा तुम्ही दुर्वास महाराज, तुमच्या सगळ्या हजारो शिष्यासह त्यांच्याकडे जा आणि आमचा जसा पाहुणचार घेतला तसा त्यांचाही घ्या. याला म्हणतात युक्ती. म्हणजे दुर्योधना किती बुद्धिमान होता, डावपेच खेळायला किती युक्ती त्याच्याकडे होती पहा. त्याच्या ध्यानात आलं की पांडव किती प्रयत्न केले तरी मरत नाही. बरं, हे 12 वर्षाच्या आत मेले तर ठीक आहे, नाही तर 12 वर्षानं पुन्हा राज्य मागतील. म्हणून नुसता वनवासच द्यायचा नाही, तर यांना स्वर्गवासी करायचं, अशा योजना सतत दुर्योधन आखत होता. पण मी सांगतो आपल्याला, आपल्यासारखी सज्जन माणसं कोणाच्याही वाईटाचा विचार करत नाही, म्हणूनच समाधानी आहे. जी माणसं दुसऱ्याच्या वाईटाचा सतत विचार करतात त्यांच्या जीवनामध्ये खूप वाईट वेळ येते. विठाला आणि म्हणून एक हिंदीमध्ये फार गोड भजन आहे, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो कांटे बढ़कर मत डरना, पुष्प नहीं बन सकते हो कांटे बढ़कर मत डरना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. आम्हाला जर फुलासारखं सुगंधी होऊन प्रसन्नता इतरांना देता आली, तो आमच्यातला संस्काराचा सुगंध इतरांच्या सुखासाठी कारण झाला, तर फारच चांगलं आहे. परंतु आम्हाला आमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील, कोणाला चिंता लागून राहील, कोणाला काळजी वाटत राहील, तर हे काही जीवन नाही आहे. आपल्यामुळे कोणाला घोर नको आहे, आपल्यामुळे त्यांना थोर असल्याची जाणीव झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं ही जबाबदारी नव्या पिढीवर जास्त आहे. आपल्यामुळे आपल्या वडीलधाऱ्यांना घोर नको, आपल्यामुळे
आपल्या नातेवाईकांना घोर नको, आपल्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही काळजी वाटायला नको, आपल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटावं, आनंदी वाटावं, स्वाभिमानी वाटावं. वा, हे आमचे मुलं आहे, या आमच्या मुली आहे, ही आमची पिढी आहे, ही आमची आदर्श पिढी आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. आणि असं जीवन जर का आपण बनवू शकलो तर जीवनात आपण यशस्वी झालो. माणूस जीवनामध्ये फक्त मोठ्या पदावर गेल्याने यशस्वी ठरत नाही, तो कसा वागतो इतरांशी त्यावरच त्याचं यश आहे. म्हणून कोणाकडे कोण पैसे कमी कमवेल, कोण जास्त कमवेल, कोण मोठ्या पदावर जाईल, कोण लहान पदावर काम करेल, कोण थोडा गरीब आहेत, कोण श्रीमंत. बसा, बसून घ्या. आम्हाला वाटलं आज राजीनामाच दिलेला दिसतोय तुम्ही. रिटायर झाल्यावर राजीनामा दिला तुम्ही, म्हणजे आता तर रिटायर झालेले आहे. विठाला विठाला. मला सांगितलं भाऊंनी मगाशी की गावात दुःखद घटना झाली आणि बऱ्याच मंडळींना तिकडे जावं लागलं, पण तरी ते सकाळी लवकर उठवलं. मी त्यांनाही भावपूर्ण आदरांजली वाहतो. अचानक नाना बोठे नाना, त्यांची पण घटना आहे. आप्पासाहेब साहेब, अरे बोठे साहेबांचं पण निधन, माझेही स्नेही होते. त्यांनाही मी भावपूर्वक आदरांजली. आपल्या भागातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक होते. विठाला विठाला. पाहिजे, भक्ती पाहिजे घरामध्ये, नुसती युक्ती नको. दुर्योधनाला माहिती होतं जे पांडव लाक्षाग्रहात जाळून मेले नाही ते निदान ऋषीच्या शापानं तरी मरतील, कारण हे दुर्वास कडक आहे आणि यांचं काय जीव खाऊ घालायला ते पुरे पडणार नाही. दुर्योधनाला माहिती आहे तेच मधुकरी मागून खातात, देतील कुठून, आणि म्हणून पाठवलं. पण शेवटी दुर्वासानी जेवण करायची इच्छा केली आणि आपल्याला माहिती आहे द्रौपदीने भगवान कृष्णाचा धावा केला. आल्यावर एक भाजीपान खाल्लं आणि द्रौपदीच्या आणि पांडवांच्या त्या पुण्याई खातर भगवंताने तिथे अन्नधान्याच्या राशी निर्माण केल्या. भगवंताची कृपा, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला चालायचं आहे आणि आपले कष्ट, आपली प्रामाणिकता त्याला जोडून ठेवायची आहे. मला वाटतं दोन गोष्टी आहे. आपल्याला लढत राहावं लागेल, कारण रडणाऱ्या अर्जुनाला देव काही आशीर्वाद देत नाही, तो लढणाऱ्या अर्जुनाला देतो. ज्ञानेश्वरीतले शब्द कसे पहा. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हे अर्जुना, अरे हे वेळपटपणा सोडून दे, हा मूर्खपणा सोडून दे. सांडी हे मूर्खपण. मार्गदर्शक हा प्रत्येक वेळेला गोड भाषा वापरत नसतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मूर्ख म्हणतात, म्हणून घरातल्या वडीलधाऱ्यांनी एखाद दिवशी आपल्याला एखादा शब्द वापरला, मनाला लावून घेत जाऊ नका. विठाला गुरुजी जर नुसते बाळा सोन्या ये असंच म्हणत राहिले शाळेत पोरांना, तर बाळ काय करतील, गुरुजीचा अंगरखा काढून घेतील, गुरुजीची टोपी घेऊन पळून जातील. तेव्हा गुरुजीला कधी कधी छडी द्यावी लागते, गुरुजीला कधी कधी रागवावंही लागतं. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, कधी पाटी घ्यावी लागते आणि कधी काठी घ्यावी लागते. तसंच आहे समाजातल्या मार्गदर्शकांना सुद्धा, घरातल्या मार्गदर्शकांना सुद्धा प्रत्येक वेळेला गोड 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 बोलून ते काम भागत नाही. आता गोड फक्त एकाच कामाला बोलावं लागतं, मतं मिळवायला. म्हणून मतं मिळवणाऱ्यांनी काही कडू बोलू नका, ते बोलून तुम्हाला चालणारही नाही. पण मार्गदर्शकांनी, म्हणून ते जैन मुनी तरुण सागरजी, त्यांच्या प्रवचनालाच नाव दिलं होतं त्यांनी, कटू प्रवचन. काय नाव होतं, वर्तमानपत्रात यायचे सारखे छापून, माझ्याकडे त्याचे ग्रंथ सुद्धा आहेत. कडवे प्रवचन किंवा कटू प्रवचन असं त्याला नाव होतं. आणि ते म्हणायचे की आजकल मैंने मीठा बोलना छोड़ दिया है, क्योंकि ज़्यादा मीठा खाने से जैसे अनेक आजार होते हैं,
वैसे ज़्यादा मीठा बोलने से भी बहुत समस्याएं उत्पन्न होती है असं ते म्हणायचे. आजकल मैंने मीठा बोलना छोड़ दिया है. विठाला पुंडलिक वरदा हरी भगवान की शक्ती युक्ती या दोन्ही गोष्टी होत्या दुर्योधनाकडे, पण तिसरी गोष्ट नव्हती, ती म्हणजे भक्ती. भक्ती नव्हती. आणि पांडवांकडे शक्ती नाही तसे क्षीणच झालेले होते. म्हणजे अंगातली शक्ती आहे पण ना सत्ता नाही आहे, सामर्थ्य नाही आहे, सैन्य नाही आहे, ही शक्ती कमीच होती. युक्ती होती पण पांडवांकडे भक्ती विशेष होती. म्हणजे भक्ती एवढी होती की ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा राणा पांडवा. म्हणून आपल्या घरामध्ये एखाद्या वर्षी नफा होईल, तोटा होईल, एखाद्या कामात आपल्याला यश येईल, एखाद्या कामात नाही येणार, पण आपल्या घरातली भक्ती कमी पडता कामा नाही. कारण आपल्या घरातली भक्तीचा तो दीप तेवत राहिला ना की चढ उतार आले तरी पुन्हा कधी ना कधी आपल्या पिढ्या पुन्हा सन्मानानं उभ्या राहतील, पुन्हा तितक्याच आनंदानं ते कार्य करतील. कारण त्या भक्तीचं जे तेज आहे, जे सामर्थ्य आहे, ते त्या घराण्याला कधीही मागे पडू देत नाही, त्याला ते पुढे घेऊन जातं. म्हणून कौरवाच्या घराण्याचा संपूर्ण नाश झाला आणि पांडव मात्र अडचणीतून उभे राहिले. त्याचं कारण पांडवाजवळची सत्ता गेली, संपत्ती गेली, फक्त गेली नाही ती भक्ती. पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवास वरिता देवासी आठवी वरीच्या देवाची आठवी वरीच्या देवाची आठवी. बोलण्यासारखं पुष्कळ आहे, वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. मानवी जीवनामध्ये सगळं विकत घेता येईल, बाजारातून आणता येईल, पण सुख समाधान आणि शांती या मुद्द्यावरून आपण बोलत बोलत गेलो, ते आणता येत नाही. मग ते कसं मिळवावं लागतं? त्याच्यासाठी ग्रंथाचं सानिध्य, संताचं सानिध्य आणि भगवंताचं सानिध्य, तीन गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील आपल्याला, ज्या आपल्या संतांनी, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितल्या. आपल्या घरामध्ये ग्रंथ असावे, चांगल्या विषयावरची पुस्तकं असावी, चांगले धार्मिक ग्रंथ असावे आणि त्या ग्रंथांचं निदान तास अर्धा तास तरी आपल्या प्रत्येक घरामध्ये वाचन झालं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या चांगल्या पुस्तकाचं वाचन, चांगल्या ग्रंथाचं वाचन, म्हणजे त्या घरामध्ये ज्ञानाचं वायुमंडल तयार होतं. एक जणांनी जरी वाचन केलं तरी त्या ज्ञानाच्या ज्या लहरी आहे त्याचे परिणाम दुसऱ्या सामान्य कुटुंबातल्या सदस्यावर सुद्धा होतात. हे सायन्सनं सिद्ध केलंय. हे पहा, ओव्या तुम्ही वाचल्यात ना, त्या ओव्याचं वायुमंडल तयार होतं. आभा, वायुमंडल, औरा, औरा म्हणतात ना एखाद्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा औरा असतो. त्याचं एक स्वतःचं व्यक्तिमत्वाचं एक वलय, वलय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, ही नवी पिढी औरा म्हणतात एखाद्या व्यक्तीचा. तर हा औरा कसा तयार करायचा? हा काही जन्मजात आपल्या सोबत येत नाही, तो तयार करावा लागतो. तो आपल्या विचाराने, संस्काराने, उच्चाराने, कृतीने. म्हणून आपल्या घरात ग्रंथ वाचला गेला पाहिजे, त्याचे परिणाम होतात. ओव्या वाचल्या तर त्याचे परिणाम बघा. अशा घरामध्ये गेलं की आगंतुक जाणाऱ्या माणसालाही आनंद वाटतो, कारण तिथे काही ना काही चांगले विचार, चांगले संस्कार असतात. आणि जिथे राम पहाऱ्यात शिव्या देतात ना, तिथे करमत नाही हो. कितीही चांगलं सगळं असू द्या, राम पहाऱ्यात उठल्या उठल्या जिथे ओव्या गायल्या जातात, ओव्या वाचल्या जातात. प्रभाते मणी राम चिंतित जावा, प्रभात समय जिथे रामाचं, कृष्णाचं, पांडुरंगाचं भजन गायलं जातं. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपुरी पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपुरी पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम,
पाट निघा महाराज सार्वभौम, पांडुरंग दिनबंधू जयाचे नाम. म्हणून जिथे ज्या घरामध्ये पांडुरंगाचं देवाचं स्मरण चिंतन, मला वाटतं इथे बसलेले आपण सर्वच जण भाग्यवान आहोत. गुरुवर्य महाराजांचं मार्गदर्शन, गंगागिरीजी महाराजांपासूनचा सहवास वाकडी गावाला मिळाला. 4 सप्ताह आपल्या खंडोबाच्या वाकडीला झाले. एवढं भाग्य इतर दुसरं कोणाच्या वाट्याला मला वाटतं आलं नाही. आपली वाडवडील पिढी सुद्धा हरिभक्त परायण होती. शेती करणं, कष्ट करणं, पण त्याचबरोबर गावातली आपल्या घरातली हरिभक्ती कमी होणार नाही याची काळजी घेणारी आणि अजून सुद्धा नव्या पिढीपर्यंत आम्ही पाहतो चांगली मंडळी आहे. परमार्थ खूप चांगला जपलेला आहे. वाकडीमध्ये अनेक सप्ताह होतात, सगळे चांगले होतात. अनेक कीर्तनं होतात, अन्नदानं होतात, सगळे चांगले उत्तम होतात. नित्यनेमाचं भजन पूजन प्रत्येक मंदिरात, वाडी वस्तीवर सगळीकडे चालतं. काकडा अनेक ठिकाणी होतो. आता गाव मोठा आहे, विस्तार मोठा आहे, ज्या त्या बाजूला जिती वस्ती वाडी प्रत्येकाची भजनी मंडळं, तरुण मुलं आहेत, ज्येष्ठ मंडळी आहे. अहो हे पाहायला नाही. आता काही गावांमध्ये आता 1-2च भजनी उरलेत. ते गेल्यावर भजन कोणी करायचं अशी परिस्थिती सुद्धा काही गावांमध्ये. आणि काही गावं आता अशी आहे की जिथे एकही भजनी उरला नाही अशी सुद्धा गावं आत्ता सध्या आहे. भजनीच उरला नाही. मग ते समजा आमच्याकडे जर कीर्तन घ्यायला आले तर ते म्हणतात, महाराज ते तुमची मुलं वगैरे घेऊन या, भजनी आमच्याकडे कोणी आता नाही. शहरामध्ये तर फारच अवघड आहे. ते म्हणतात टाळ पखवाजही तुम्हीच घेऊन या. आता लई जबाबदाऱ्या वाढल्या, काय सांगायचं तुम्हाला. विठाला विठा. म्हणून वाकडीकरांनी अजूनही अभिमानाने म्हणावं असं आहे की आम्ही दैवाचे दास पंढरी राया. वाकडीकर भाग्यवान आहे आणि महाराजांच्या कृपेचं हे फळ आहे की एक भजनी मंडळ नाही, इथे 5-5, 7-7 भजनी मंडळ या एका गावात आहेत. वाडी वस्तीवर आहे. सगळे कार्यक्रम चांगले होतात, सगळे सप्ताह चांगले होतात. हा त्रैवार्षिक होणारा सप्ताह हा सुद्धा अतिशय भक्तिभावानं महाराजांच्या कृपेनं होतोय. मला एवढंच सांगायचं आहे, समाधान भजनाच्या अनुषंगानं मिळेल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत या तिघांच्या सहवासाशिवाय चौथा पर्यायच नाही आहे. हे पहा, संपत्ती माणसासाठी उपयुक्त आहे पण ती समाधान देते असं नाही. संपत्ती मिळवताना सुद्धा समाधान बिघडतं, ती सांभाळताना सुद्धा समाधान बिघडतं आणि ती संपत्ती गेल्यावर सुद्धा समाधान बिघडतं. मिळवतानाही फार हाल आहे, कष्ट आहे, समाधान बिघडून जातं सगळं. संपत्ती मिळवायची सोपी गोष्ट नाही आहे, मिळवावीच लागते, पण आहे वस्तुस्थिती ती आहे. बरं, सांभाळायची संपत्ती म्हटलं तरी मच्छेंद्रनाथांना आणायला गोरक्षनाथ गेले श्रीराज्यात, नवनाथातली कथा आहे. आणि तिथे त्यांनी मृदंगातून आवाज करून त्यांना इशारा दिला, चलो मच्छिंदर गोरकाया. त्यांना इशारा कळला आणि मग ते निघाले. निघताना त्या राणीनं सोन्याची वीट दिली. थोडक्यात सांगतो, गुरु शिष्य दोघं पायी चालले. निर्जन भाग, आता पूर्वीच्या काळी जंगलच अधिक होती, लोकवस्ती फारच तुरळक, जंगल भाग. मच्छेंद्रनाथांनी शिष्याला गोरक्षनाथाला विचारलं, बेटा गोरख, यहां कुछ डर तो नहीं है? चोर लुटेरे, यहां कुछ लोग तो नहीं है ऐसे, यहां कुछ डर तो नहीं है? नहीं जी महाराज, यहां कुछ डर नहीं है, डरने की कोई बात नहीं है. और साधु क्यों डरे? साधु के लिए डरने की बात क्या है? पुन्हा निर्जन भाग लागला. मच्छेंद्रनाथाने, बेटा गोरख, यहां कुछ डर तो नहीं है? गोरक्षनाथाच्या लक्षात आलं, आपल्या गुरुजी जवळ काहीतरी दिसतंय, काहीतरी आहे. आजपर्यंत गुरुजी कधी म्हणले नाही की काय भीती काय आहे का ना. आता म्हणतायत. दुपारच्या विश्रांतीला थांबले आणि गोरखनाथांनी म्हणजे शिष्याने गुरुजीची झोळी उचकली. या गुरुजीच्या झोळ्यात हात घालण्याच्या परंपराही बऱ्याच जुन्या आहे, पण साधू संतांच्या झोळीत हात घातल्यानंतर काय होतं त्याचे परिणाम सुद्धा भयानक आहेत. भयानक आहे. विठाला जगामध्ये काहींनी ते परिणाम भोगलेले आहेत, काहींना अजून पुढे भोगायचे आहेत. विठाला बाकी सुटणार कोणी नाही.
चूक करील त्याला. हे पहा किती दिवस धूळफेक करता येते. तुम्ही छोटे गावकर असा नाही तर मोठे गावकर असा, पण एक ना एक दिवस तुमची चूक ही धरली जाते की नाही. कोणत्याही क्षेत्रात सध्या जे चालू आहे त्याच्यावर बोलतो. मग ते अध्यात्माच्या क्षेत्रात असो, ते शिक्षणाच्या क्षेत्रात असो, ते कोणत्याही क्षेत्रात असो, शेवटी या न्यायालयातून सुटला तरी मनुष्य त्या परमेश्वराच्या न्यायालयातून कधी सुटत नाही. आणि म्हणून आपले वाडवडील माणसं आपल्या कष्टाच्या संपत्तीला महत्त्व द्यायचे. कष्टार्जित गोष्ट, चुकीचं काही करू नये. गोरक्षनाथाला काही चुकीचं करायचं नव्हतं. त्याने पाहिलं तपासून जोळीत काय सोन्याची वीट मच्छिंद्रनाथ झोपलेले. गोरक्षनाथांनी ती वीट घेतली, फेकून दिली आणि दगड टाकला त्या वजनाचा. आता हे काय गुरुजीला कळत नाही का? मच्छिंद्रनाथ काही साधे आहेत, ते गुरु उगीच आहेत. त्यांनाही सगळं माहीतच होतं, पण परीक्षा पाहत होते शिष्याची. कधी कधी मोठ्या माणसांच्या चुका आपल्याला स्पष्ट दिसू लागतात, त्यावेळेला समजायचंय ते चुकत नाहीये, आपली परीक्षा पाहतात. कारण आपल्यासारख्या इतक्या लहान बुद्धीच्या माणसाला ती चूक कळत असेल तर मोठी माणसं कशी करतील? पण त्यांना काही गोष्टी ध्येय धोरण त्यामागे असतं किंवा काहीतरी परीक्षा पाहायची असते. आणि म्हणून निघाले पुन्हा. आता सोन्याची वीट तर फेकून दिली होती, दगड होता जोळीत. पुन्हा मच्छिंद्रनाथांनी प्रश्न विचारला. प्रवास चालला दोघाचा जंगलातून. बेटा गोरख, अरे यहाँ कुछ चोर लुटेरे डाकू ऐसे कुछ लोग तो नहीं है बेटा? तू आया है यहाँ से मुझे लेने के लिए, तो इस परिसर के इलाके के बारे में तुझे पता होगा. नहीं जी महाराज, यहाँ कुछ चोर लुटेरे डाकू कुछ नहीं है, कुछ डरने की बात नहीं है. और महाराज वैसे भी डर अब पीछे रह गया है. आता घाबरायचं काही कारण राहिलेलं नाही, डर पीछे रह गया. आणि मग मच्छिंद्रनाथाने पाठीवर थाप टाकली. म्हणाले, माझ्या गैरहजेरीमध्ये मला असं वाटलं की तुझ्यामध्ये तर काही मोह निर्माण झाला नाही ना. तेव्हा मला माहीत होतं माझ्या झोळीत वीट आहे, तू ती फेकून दिली, आता दगड घातलेला आहे. म्हणे महाराज तुम्हाला माहीत होतं? म्हणे मला माहीत होतं, म्हणूनच मी गुरु आहे आणि तू शिष्य आहे म्हणे. नाही तर तू गुरु झाला नसता का मग? विठाला आपले सर्वांचे सद्गुरू पूज्य गुरुवर्य श्रद्धेय नारायणगिरीजी महाराज फार गोड सांगायचे, रंगवून सांगायची ही गोष्ट. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला धन द्रव्याच्या द्वारा सुविधा मिळवता येतील, सुख नाही आहे. म्हणून सुखासाठी भगवंत, सुखासाठी संत, सुखासाठी ग्रंथ. गोकुळामध्ये सुखाचा अनुभव गोकुळवासियांनी घेतला. त्याचं कारण श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री कंसाच्या कारागृहात देवकी वसुदेवाच्या पुण्याईस्तव प्रगट झालेले भगवान श्रीकृष्ण वसुदेवजींना विनंती करतायत, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. देवकी पुन्हा पुन्हा या बाळाला जवळ घेते, पण भगवान पुढचं चरित्र करण्यासाठी मथुरेतून गोकुळामध्ये प्रवेश करतायत. खरं म्हणजे देव असो, मोठी माणसं असो, ते नेहमी शहरातून खेड्याकडे आलेली आहेत, ज्यांना सेवा करायची आहे. म्हणून गांधीजी जे म्हणत होते की खेड्याकडे चला, तर मला असं वाटतं रामाचा प्रवास हा नगरीतून, राजधानीतून ग्रामीण भागाकडे आहे, वनवासाकडे आहे. श्रीकृष्णाचा प्रवास मथुरेतून गोकुळाकडे आहे. ज्या ज्या मोठ्या माणसांना मोठं काम करायचं आहे त्यांनी लवकर उठलं पाहिजे आणि महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांचं काय चाललं, कष्टकऱ्यांचं काय चाललं. बरेच नेते महाराष्ट्रात अजून महानगरपालिका क्षेत्र ओलांडलेलेच नाही आहेत त्यांनी. विठाला मी हे वाकडी राहता अहिल्यानगरच्या पातळीवरचं बोलत नाही, मुंबई दिल्लीच्या पातळीवरचं बोलतोय. म्हणजे कोणी जर अजूनही ऐकणाराही तिथंच अडकलेला असेल तर त्यांना जरा पुढे घेऊन जातो. मी जे बोलतोय ते त्या लेवलनी बोलतोय. बरेच नेते मंडळी आहे, तत्वज्ञान मांडतात, लाखोंच्या सभा घेतात, पण परिणामकारक ठरत नाही. त्याचं कारण सामान्यापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष कृतीतून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचं तत्वज्ञान, तुमच्या घोषणा, तुमची भाषणं काही जगाच्या उपयोगाची नाही. विठाला
माणसासुद्धा यशस्वी होतात. त्या तमिळनाडूमध्ये एक सामान्य एक अभिनय करणारा मुलगा विजय नावाचा, परंतु जोसेफ विजय किंवा थलपती विजय त्याला म्हणतात, समाजाने स्वीकारलं ना. आता काही जण म्हातारपणाला लागले तरी स्वीकारायला तयार नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारणच ध्यानात घेत नाही. माणसं इतकी हेकेखोर असतात, ते मरेपर्यंत हेकेखोरपणाने वागतात, पण स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे त्याचा विचार कधी करत नाहीत. आणि त्याचे परिणाम मग शेवटी ज्याचे त्यालाच भोगावे. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. म्हणून आपल्या संतांनी नेहमी समाजाचा काही उद्धार तुम्हाला करायचा असेल तर पहिली तुमची स्वतःची सोडवण करा असं सांगितलं. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन श्रीमद भगवद्गीतेनं हेच सांगितलं. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं वसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण खेड्याकडे निघाले. बस माझा हा मुद्दा आहे. सगळ्या अध्यात्मामध्ये सगळं समाजकारण भरलेलं आहे. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे, ते शोधता आलं पाहिजे. सगळे ग्रंथ आपले सामाजिक प्रेरणा देणारे, कौटुंबिक प्रेरणा देणारे, समाज व्यवस्था कशी असावी हे शिकवणारे आहे. म्हणून बऱ्याच समाजकारणी लोकांना अजून हे कळलेलंच नाही की आपल्याला खरा अभ्यास आपला धर्मकारणातूनच होऊ शकतो. बरेच समाजकारणी महाभारत वाचत नाही, रामायण वाचत नाही, गाथा वाचत नाही, गीता वाचत नाही. त्यांना त्याचा विटाळ आहे. का? ते म्हणतात आम्ही समाजकारणी आहोत. तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही समाजकारणी नाही. कारण समाजकारण तुम्हाला खरं शिकायचं असेल, तुम्हाला कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, सगळ्या व्यवस्थेचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपल्या ऋषीमुनींनी जे काही आपल्याला मार्गदर्शन करून ठेवलं त्या ग्रंथातून परदेशातले लोक शिकतायत आणि इथले लोक म्हणतात नाही. म्हणून मला असं वाटतं आमच्या समाजकारण्यांनाही काही ग्रंथातून शिकता आलं नाही. आणि जे धर्माच्या वाटेनं निघाले धर्मकारण करायला म्हणून त्यांनाही अजून ग्रंथातलं काही कळलं नाही. ग्रंथातलं फक्त संत आणि सद्गुरूंनाच कळलं. बाकी जो देवाच्या बाजूनं घोषणा देतो त्यालाही देव कळलेला नाही, त्यालाही ग्रंथ कळलेले नाही. आणि जो देवाच्या विरोधात घोषणा देतो त्यालाही कळलेलं नाही. विठाला मी हे जबाबदारीनं सांगतो, कारण गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यात राहून जे काही थोडं बहुत ग्रंथ आकलन केलं आणि मग ही जी समाज व्यवस्था आणि त्यांचे स्टेटमेंट हे सगळ्या लोकांचे एक दिवसाचे नाही 30 वर्षापासूनचे पाहत आलो, समजायला लागल्यापासून 30-35 वर्षापासून. मग असं लक्षात येत आहे की जो देवाचा कैवारी म्हणून ज्या विचारधारा लोकांच्या आहेत त्यांनाही देव धर्म नीट कळत नाही. आणि जे देवाधर्माचा ग्रंथाचा विरोध करतात त्यांनाही ते कळत नाही. म्हणून तर असं म्हटलंय गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, संघटना तेथे ज्ञान असं नाही म्हटलं. संघटना तुमचं फक्त ध्रुवीकरण करतील, तुम्हाला सज्ञानी करतीलच असं नाही, कदाचित स्वार्थासाठीच वापरतील. विठाला भगवान कृष्ण खेड्याकडे निघाले. नंदाच्या घराला मजली गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर सकाळी बातमी कळली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटिता ती सुंट बडे. धावू लागल्या, पळू लागल्या. अगे आपल्या यशोदामाईला बाळ झालं. गोकुळ सजलं गेलं, तोरणं बांधली, सडा संमार्जन झालं. घरामध्ये पोथीपुराण वाचलं जाऊ लागलं, भजन गीत गायलं जाऊ लागलं. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे असं वर्णन आहे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. आनंदोत्सव गोकुळामध्ये साजरा होऊ लागला. आणि आता 5वीचा दिवस आला. 5वी पूजत असतानाच पुतना मावशी मारायला आली. म्हणून मला वाटतं आपल्याकडे मन पडलेली आहे की कधी कधी समस्या संकट ही आमच्या 5वीलाच पूजलेली असतात, तर ती श्रीकृष्णाच्या 5वीला पूजली गेली. म्हणजे 5वीच्या दिवशीच पुतना आली आणि भगवंतानं विषयी पिऊन घेतलं, पुतनेला मारलं. हळूहळू आता भगवान रांगता झालेला आहे. सवंगडी जमा केले, पेंद्या वाकड्या सुदामा रांगू लागला. गोपाळांच्या समवेत नाना प्रकारच्या खोड्याही करू लागला. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताने लहानपणी 2 विभागात चरित्र केलं. एक रांगताना गोकुळात आणि दुसरं पुढे गायी राखताना.
वृंदावन यमुनेच्या तीरावर केलं, ते हे जे चरित्र करणारा श्रीकृष्ण, तुकाराम महाराजांना आजच्या अभंगातून हे समजून सांगायचंय, समजून सांगायचंय की हे चरित्र करणारा श्रीकृष्ण हा सामान्य बालक नसून तो या सृष्टीचा प्रतिपालक आहे. अभंगाचं पहिलं चरण. ये दस चरित्र हो ये नारायण हो ये दस चरित्र ये नारायण हो ये दत्त चरित्र गेले नारायण, ये दत्त चरित्र गेले नारायण. रागता गोधरे राखी लागे, रागता गोधरे राखी लागेरा, माझी वाणी तुझे रांगता गोधने राखिता, हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. या लहान अवस्थेमध्ये ये दशे, या दशेत, या अवस्थेत जे चरित्र केलं, तो करणारा कोण आहे तर केले नारायणे. आता अभंगातल्या विचारांची मांडणी पहा कशी आहे. लहानपणी हे रांगताना, गाई राखताना चरित्र करणारा त्याचं नाव नारायण नाही आहे, तो श्रीकृष्ण आहे. त्याला श्रीकृष्ण म्हणा, कान्हा म्हणा, कन्हैया म्हणा, गोपाल म्हणा, हे त्याची नावं आहे सर्व. पण इथे तुकाराम महाराज म्हणतात हे चरित्र नारायणानं केलं, म्हणजे महाराजांना हे सांगायचंय की हा स्वयं श्री नारायण श्री भगवान आहे. याला बालक समजू नका. कधी कधी मोठ्या व्यक्तीचा, मोठ्या विषयाचा, मोठ्या चांगल्या संधीचा परिचय करून द्यावा लागतो. आम्हाला कधी कधी चांगल्या संधी कळत नाही, चांगल्या व्यक्ती कळत नाही, चांगले विषय कळत नाही, चांगली कामं कळत नाही. माणूस कधी कधी चांगलं काम हातातलं टाकून देतो, चुकीचं काम हाती धरतो. कारण त्याचं महत्त्व न कळाल्यामुळे या गोष्टी माणसाकडनं घडतात. कधी कधी चांगल्या व्यक्तीचा सहवास सोडून देतो, चुकीच्या व्यक्तीच्या सहवासात जातो आणि मग प्रपंच पूर्णपणे उद्ध्वस्त होतो किंवा व्यक्तिमत्वावरही त्याचे दुष्परिणाम होतात. चुकीच्या सहवासात गेल्यामुळे लोक त्या व्यक्तीकडे मग हेटाळणीनं पाहू लागतात. म्हणून आम्हाला व्यक्ती कळल्या पाहिजे, विषय कळले पाहिजे, योग्य अयोग्य कळलं पाहिजे, त्याचा परिचय झाला पाहिजे. विष आहे म्हणून कळालं आणि अमृत म्हणून कळालं तर मला वाटतं कधीही चूक होत नाही. पण विषय रांधिली रससोय, जय जेवणारा ठाऊवी होय. माऊली म्हणाले त्या जेवणाराला कळलं पाहिजे की माझ्या ताटात विष आहे, तो ताटाची सांडोणी जायची यापरी. किती भुकेला असला तरी तो ताट लोटून देतो. तो म्हणतो नको बाबा, याच्यामध्ये काय आहे, विष आहे. गुरुवर्य महाराज उदाहरण सांगायचे या ओवीवर बोलताना, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे ही. महाराज म्हणायचे एक मनुष्य भुकेला, 2 दिवस भुकेला आणि पायी प्रवास करत होता. कुठे जेवण मिळालं नाही, त्याला गावाला जायचं होतं पाहुण्यांच्या. मंदिरात झोपला रातभर, पुन्हा दुसऱ्या दिवशी चालायला लागला. न्याहारीची वेळ एका शेतकऱ्याच्या घरी तो वळाला. आणि आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याच्या दारातून कोणी उपवाशी जात नाही. भट, भिक्षुक, वारकरी, आडला नडला, भुकेला, तहानला हा शेतकऱ्याच्या दारातून कधी उपवाशी जात नाही. हे आपल्या गावखेड्यातील सर्व 18 पगड जातीतील शेतीमध्ये असणारा जो सगळा समाज आहे, या समाजाच्या दारातून कोणीही उपवाशी जात नाही. आणि म्हणून तो माणूस वळाल्यानंतर मी भुकेला आहे, कालपासून जेवलो नाही. काही हरकत नाही, जेवा, झालाच आहे स्वयंपाक. आणि घरातली 2-4 माणसं सगळ्यांना ताटं वाढून आणली. हा अतिथी पाहुणा हाही बसवला जेवायला. पण तेवढ्यात घरातील एक सुनबाई पळत आल्या. त्यामुळे थांबा थांबा थांबा, खाऊ नका, खाऊ. भाजीमध्ये पाल निघाली. काय सांगितलं तिने, 10 मिनिटं थांबा, नंतर तुम्हाला पिठलं वगैरे आम्ही करतो, पण भाजी खाऊ. भाजीमध्ये
मला सांगा तो किती भुकेला, आता त्या भुकेल्याला असं वाटत होतं की पुंडलिक वरदा सुद्धा म्हणू नये, इतकी त्याला भूक लागली होती. त्याला म्हणजे इतकी भूक, त्या आजच्या पंक्तीला पुंडलिक वरदा सुद्धा नको बुवा, आलं की सुरू करावं. पण शेवटी तो थांबला. त्याचं कारण त्याची भूकच उडाली. त्याला कळलं याच्यामध्ये विष आहे. पाल पडल्यामुळे हे अन्न विषारी झालेलं आहे. म्हणून विष विष म्हणून कळलं पाहिजे. नव्या पिढीला आपल्याला घरामध्ये चर्चा केल्या पाहिजे. वाईट कशाने होत आहे, चांगलं कशाने होत आहे. आज आपण पाहतो छोट्या छोट्या गोष्टी आहे. अति वेग गाड्या चालवताना, व्यसन किंवा धिंगाणा घालत गाड्या चालवणं, काय परिस्थिती आहे. मुलांनी फिरायला जायचं आणि कोणाचंच कोणावर नियंत्रण नाही. परवा कोल्हापूरला 8 मुलं दरीत कोसळले. आणि म्हणून आपल्याला या चर्चा केल्या पाहिजे. या बातम्या ऐकून सोडून देऊ नका. या बातम्यावर घरात चर्चा करा. आपण हे करत नाही. आपण फक्त कोण पडला आणि कोण आला, मरू द्या राव तिकडे. ते सारखं तेच डोक्यात घेऊन बसलो आपण. अरे आपण बुडायला लागलोय त्याचं काय. विठाला 24 तास तेच डोक्यात, 24 तास तेच डोक्यात घेऊन फिरणारी माणसं या समाजामध्ये आहे. मला फार राग येतो. तर का 24 तास कुणी राजकारण डोक्यात घेऊन फिरला, ते चांगलं नाही आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलाकडे लक्ष देताय की नाही? तुम्ही तुमच्या मुलाबाळांकडे लक्ष देताय की नाही? शेतीवाडीकडे तुमचं लक्ष आहे की नाही? दुकानाकडे, व्यवसायाकडे तुमचं लक्ष आहे की नाही? तुमच्या आरोग्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही? याला फार महत्व आहे. नाही तर 24 तास चिम्या आला, गोम्या गेला, नाम्या गेला, सोम्या गेला. तुला काय मिळणार आहे त्याच्यातून? चिम्या, नाम्या, सोम्या तुझं काय पाणी भरायला येणार आहे का? तू आजारी पडल्यावर तुला तपासणीला नेणार आहे? काय कळतच नाही मला. 24 तास नुसतं तेच डोक्यात घेऊन उड्या मारतात काही लोक. राजकारण गरजेचं आहे, पण ते गरजेपुरतं करा. विठाला मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं योग्य दिशेनं जावं लागेल. मी विषय सोडून देतो. कथा थोड्याशा आटोपत्या घेत घेत पुढे जातो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोण आहे परिचय करून द्यायचा आहे. म्हणून विष विष आहे कळलं पाहिजे, अमृत अमृत आहे कळलं पाहिजे, चांगली व्यक्ती चांगली व्यक्ती आहे कळलं पाहिजे, वाईट व्यक्ती वाईट व्यक्ती. कारण कधी कधी असं होतं, बचनाग नावाची वनस्पती आहे बरं का. बचनाग अशी एक वनस्पती आहे जंगलामध्ये. ती खाताना गोड लागते, परंतु ती इतकी विषारी असते की कोबरा नागापेक्षाही जास्त विषारी असल्यामुळे काही सेकंदात लहरी यायला लागतात आणि काही मिनिटात माणूस मरतो. बचनाग म्हणजे खाताना कशी लागते, ज्येष्ठ मधासारखी गोड. बरं, याच्या विरुद्ध आता गुळवेल. उदाहरणं नेहमी बॅलन्स दिली पाहिजे सगळी. गुळवेल हा खाताना कडू लागतो, पण कोरोना सुद्धा बरा केला त्यानं. केला का नाही? ताप बरा करतो, थंडी बरा करतो, रक्तातले अनेक दोष नाहीसे करतो गुळवेल. आणि कोरोनामध्ये सुद्धा गुळवेलाचा काढा, अन्य काही आपले मसाल्याचे पदार्थ त्याचा काढा आपण घेत होतो की नाही. गुळवेल कडू लागतो, पण तो माणसाला तारणारा आहे. बचना गोड लागतो, पण तो मारणारा आहे. हे आपल्याला घराघरात समजून सांगितल्याशिवाय आपण चांगली पिढी निर्माण करू शकत नाही. तेव्हा चुलत्याचं ऐकू नको ना आजीचं काम करू नको. अशा थुकरट गोष्टी सांगत जर बसलात ना मुलांना, तर ना तुमचं घरानं मोठं होईल, ना तुमची मुलं मोठी होतील, ना ते तुम्हाला खांदा देतील. हे मला पुढं सांगायचं इकडे बरं का. तेव्हा हे जे घरात शिकवताय ना तुम्ही आज, हे शिकवू नका, संकुचित करू नका. शेजाऱ्याकडे शेजारी म्हणून पहा, भावकीकडे भावकी म्हणून पहा, आदराने पहा, एकमेकाला प्रेम द्या, एकमेकाला तुम्हीच मोठी माणसं आदर द्या. म्हणजे पुढची पिढी सुद्धा तो आदर देईल आणि ते मोठी व्यक्तिमत्व पुढे त्यांच्यातून घडतील. आपण संकुचित झालो तर आपल्यापेक्षा आणखी ते संकुचित होतील. विठाला विठाला ओळखायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून कृष्ण ओळखला ते भक्त झाले, आणि कृष्ण नाही ओळखला
ते मात्र कृष्णाच्या जवळ असून. म्हणून बघा ना, बघा, दुःशासन, कर्ण, शकुनी, दुर्योधन यांनी कृष्ण पाहिला आणि पांडवांनी पाहिला, पण लाभ पांडवांना झाला. कारण कृष्ण कोण आहे हे अर्जुन सांगतोय बरं का. अर्जुन म्हणतो, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवामि पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. कृष्ण कोण आहे? अर्जुन म्हणाला, देवा तू या जगाचा आधार अधिष्ठान परमतत्व तू आहे. आजपर्यंत मी ओळखलं नव्हतं, पण आता कळलेलं आहे. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्याय. जेव्हा अर्जुन विश्वरूप पाहतो देवाचं आणि मग कळतंय, देवा अरे मित्र म्हणलो, मेहुणा म्हणलो तुला आतापर्यंत, आज कळलं तू मित्र मेहुणा इथपर्यंत नाही आहे. तू कोण आहे? ज्ञानेश्वरी काय सांगते पहा, तू गुरुबंधू पिता, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा आरक्षिता. म्हणून आपल्या घरातली सुद्धा आपल्यावर उपकार करणारी जी माणसं आहे ना, त्यांना वेळेत ओळखा. नाही तर बऱ्याच वेळेला हा शब्द कानावर पडतो की आमचे वडील गेले, आम्हाला कळलंच नाही आमचे वडील इतके मोठे होते. आमची आई गेली, आम्हाला कळलंच नाही आमची आई इतकी मोठी होती. ही वेळ आपल्यावर येऊ नये. आपल्या उपकारकर्त्यांना, आपल्यासाठी परिश्रम घेणाऱ्या माणसांना वेळेत ओळखा आणि त्यांना कधीतरी मनापासून धन्यवाद द्या. त्यांना आनंद वाटेल असं वर्तन करा. कारण वेळ निघून गेल्यावर थँक्यू म्हणायला सुद्धा आपल्याला संधी मिळत. म्हणून मी तरुण सागरजींचंच वाक्य पुन्हा एकदा सांगतो. ते म्हणाले की ज्यांना धन्यवाद द्यायचे त्यांना सुद्धा वेळेत द्या आणि ज्यांना थँक्यू म्हणायचे त्यांना सुद्धा वेळेत म्हणा. कारण वेळ तुमच्याही हातात नाही आहे आणि त्यांच्याही हातात नाही. विठाला कृष्णाला ओळखलं, ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. नाथ महाराज आमचे पैठणचे हरिपाठामध्ये सांगतात, हरी ओळखिला. आमच्या संतांनी हरीला नुसतं पाहिलं नाही, कारण पाहण्याने कळत नाही हो. म्हणून म्हटलं मी, कौरवांनी कृष्ण पाहिला आणि पांडवांनी पाहिला, पण एकाने ओळखला. एकाला मात्र तो फक्त द्वारकेचा राजा, एक चतुर राजकारणी, एक हुशार अडचणीतून मार्ग काढणारा मार्गदर्शक इतकाच तो दिसला. त्याच्या पलीकडे त्यांना तो दिसला, कारण मर्यादा आहे ना समजून घ्यायला. आणि म्हणून कृष्ण कोण आहे हे तुकाराम महाराज सांगतात. ये दसे चरित्र केले नारायणे. हा नारायणे शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे. याला आजच्या भाषेमध्ये अंडरलाईन करणं म्हणतात, अधोरेखित. या नारायण शब्दासाठी हा अभंग आहे. हा नारायण आहे, हा रांगणारा श्रीकृष्ण. आम्हाला तो कळलेला आहे. आणि रांगता गोधने राखीत आहे. त्यानं सामान्य चरित्र केलं. तो रांगला, खेळला, बागडला, गोपिकांच्या खोड्याही केल्या. चोरावया निघे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळोनी एकच, सवंगडे मिळोनी एकच रे, सवंगडे मिळोनी एकच रे. चोरावया निघे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळवणी. कोणती चोरी होती? चित्त चोरी अले नंदाच्या नंदने. ही वित्त चोरी नाही, रूपक केलेलं आहे. आणि असा हा परमात्मा आता अनेक खोड्या करतोय. गोपिका तक्रारी घेऊन येत आहे. रात्री आला माझे घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी. रात्री आला माझे घरा. एका गोपिकेनं तक्रार केली,
अगं यशोदे, हे तुझं लेकरू फारच खोडकर आहे ग. काय झालं बाई? आमचे सासरे बुवा ओट्यावर झोपलेले होते आणि या तुझ्या पोरांनी 2-4 पोरं आले, दही दूध लोणी खाल्लं, ताकाचं मडकं घेतलं आणि आमच्या सासऱ्याच्या डोक्यात फोडलं ग. मडके फोडावे लागतात, पण असे जिवंत पुणी फोडतात का यशोदे, सांग बरं तू. मडकं लागतं माणसाला, पण ते शेवटच्या दिवशी लागतं. हे तुझं पोरग मडकं फोडून गेलं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज अर्थ सांगायचे बरं, फार गोड सांगायचे. महाराज म्हणायचे, अरे बाबा, कोणत्या म्हाताऱ्याच्या डोक्यात फोडलं? जो म्हातारा 7 दिवस सप्ताह होऊन गेला तरी खंडोबाच्या देवळात आला नाही, त्याच्या डोक्यात. जे आलेले आहेत त्यांच्या नाही, पण ज्याच्या डोक्यात हे आता म्हातारपण झालंय तरी अजून देवधर्म ज्याच्या डोक्यात नाही, निदान त्याला सावध करण्यासाठी गेले टळले प्रहर काय निज सुरा निज सिया आगे हो करा काही दान नका झाकोनी ऐकू लोचन वासुदेव करी गोपेया वासुदेव बालपण गेलं, तरुणपण गेलं, प्रौढपण गेलं, म्हातारपण सुरू झालं. गेले टळले प्रहर 3. अभंगाचे अर्थ म्हणून गुरुमुखातून समजून घ्यावे, संत मुखातून. 3 प्रहर टळले म्हणजे बालपण, तरुणपण, प्रौढपण आणि म्हातारपण आलंय. आणि तरी सुद्धा ज्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचावी वाटत नाही, देवाच्या दर्शनाला जावं वाटत नाही, इतकं सगळं होऊन सुद्धा निदान आपण काही पुण्यकर्म सत्कर्म करावे वाटत नाही, म्हणून ताकाचा डेरा त्याच्या डोक्यावर फोडला. कारण त्याला सांगितलं, ज्या प्रपंचात तुझा एवढा जीव आहे तो प्रपंच या ताकासारखा आहे. फलकट तो संसार येथे सार भगवन. खोड्या अशा होत्या, त्या खोड्यांमध्ये अर्थ आहे. शेवटी अनेक खोड्या आहे, पण त्यातला अर्थ समजून घेतला तर कृष्ण कळेल. आता एक गवळण आपण म्हणतो पहा, फार गोड गवळण आहे. पदराला 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 धरू नको सोड रे, मी गवळाची सुंदर राधा, तुझी माझी नाही सीन जोड रे कान्हा. पदराला 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 धरू नको सोड रे. हे कृष्णा, पदर का ओढतोय? पण एक कोण कुणाला म्हणतंय? एक भक्त देवाला म्हणतोय. भक्त हा स्त्रीही असू शकते, भक्त हा पुरुषही असू शकतो. हा पदर म्हणजे ज्या आमच्या माता भगिनी डोक्यावर घेतात तो पदर नव्हे. एखाद्या भक्तानं माया मोहरूपी पदर जो डोक्यावर घेतलेला आहे, त्या माया मोहातून त्याला मुक्त करणं. आता नाथ महाराजांकडे हे मनानं सांगून काय उपयोग नाही बरं. कीर्तनात याला पुरावा द्यावा लागतो. जसं कोर्टामध्ये व्याख्यान देऊन चालत नाही, तिथे आर्ग्युमेंट करावं लागतं, तसं कीर्तन हे आर्ग्युमेंट आहे. विठाला विठाला. आता वकीलच माझ्या पुढे बसलेला आहे, त्याच्यामुळे काय बोलायचं, पण आर्ग्युमेंट असतं कोर्टामध्ये. त्याला कायदा सांगावा लागतो तुमच्या म्हणण्याला. तसं कीर्तन म्हणजे काही भंपक कहाणी नाही आहे. व्याख्यान सोपं आहे, भाषण सोपं आहे. कीर्तनाच्या प्रत्येक तुमच्या महत्वाच्या विषयाला श्लोक, ओवी, प्रमाण, संत वचनाचा संदर्भ द्यावा लागतो. म्हणून इथे पदर मायेचा ओढीला, असं पैठणचे नाथ महाराज म्हणाले. पदर मायेचा ओढीला, मायारूपी पदर बाजूला केला आणि चाल केला सी मोकळा, म्हणे विठ्ठल वेळोवेळा. म्हणून तो पुरुष असो, तो पदर पुरुषाच्याही डोक्यावर असतो, माया मोहरूपी, तो स्त्रीच्याही डोक्यावर. आता हे जर नाही कळलं तर कृष्ण कसा कळेल सांगा बरं. म्हणून कृष्ण हा फक्त शृंगार रसातलाच कृष्ण जगाला जास्त कळलाय. तो तत्वज्ञान सांगणारा श्रीकृष्ण, तो जगातल्या मोठमोठ्या घडामोडीवरून मार्ग काढणारा श्रीकृष्ण, तो
अनेक दुःख पचवून सुखाचं गीत गाणारा श्रीकृष्ण, ज्यानं लहानपणापासून दुःखच सोसले. पहिला दिवशी तर घरातून बाहेर पडला आईवडिलाला सोडून, नंतर अगदी बालवयामध्ये पुन्हा गोकुळ सोडलं, मथुरेत गेला, पुन्हा मथुरा सोडली, उज्जैनीला आला सांदीपनी ऋषीच्या आश्रमात, उज्जैनीवरून थेट द्वारकेला गेला, द्वारकेहून थेट हस्तिनापुराला गेला. मागं वळूनच पाहिलं नाही. आपण माणसं म्हणत असतात आम्ही मागं वळून पाहिलं. श्रीकृष्ण परत मागच्या गोष्टीत गुंतलेला आणि त्यानं त्याचा मोह ठेवला नाही. आता मी एवढं काम केलं म्हणून माझा परत सत्कार करा. मागं आलाच नाही. काम केलं मोकळा झाला पुढं गेला, काम केलं मोकळा झाला पुढं गेला. हे मोठ्या माणसाचं लक्षण. विठाला म्हणून श्रीकृष्ण हा फार अभ्यासाचा विषय. तो काही 2 तासाच्या कीर्तनाचा आणि माझ्यासारख्या अल्पविचारानं सांगणारा माणूस तरी किती सांगेल. आपल्यासारख्या मुळात बुद्धिमान लोकांनी श्रीकृष्ण वाचावा, श्रीराम वाचावे. राम आणि कृष्ण हे भारताचे श्वास प्रश्वास आहे, आपल्या संस्कृतीचे मूळ स्तंभ आहे. हे खरं म्हणजे हे ग्रंथ आहे ना, भोळ्या भाबड्या माणसांनी वाचले तर एकच लाभ होईल, पुण्य. पण ग्रंथ आहे ना, तुमच्यासारख्या सुज्ञ सुशिक्षित नव्या पिढीतल्या बंधू भगिनींनी जर वाचले तर 2 लाभ होतील. एक पुण्य आणि दुसरं ज्ञान, नॉलेज, तत्वज्ञान, फिलॉसॉफी तुम्हाला त्यातली कळेल. भोळा भाबडा आमच्यासारखा वारकरी फक्त पुण्य होईल. पुण्याची गणना कोण करी? आम्ही इथपर्यंतच आहोत. हरिपाठ वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला. पण तुमच्यासारख्या सुशिक्षितांनी, बुद्धिमंतांनी वाचलं की तुम्हाला त्यातलं तत्वज्ञान कळेल आणि तुम्ही स्वाभिमानाने मग आपल्या या मराठी भाषेतलं तत्वज्ञान, आपल्या या भारतातलं, महाराष्ट्रातलं तत्वज्ञान पुढच्या पिढीला, जगातल्या लोकांना सुद्धा चांगलं सांगू शकाल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे जास्तीत जास्त बुद्धिमंत आमची सगळी पिढी आहे, उच्च शिक्षित आमची पिढी आहे, त्यांनी अध्यात्माचा जास्त अभ्यास करावा. म्हणजे जगाला त्या अध्यात्माचा लाभ होईल, त्यांनाही लाभ होईल. हे फार महत्त्वाचं आहे, फार मोलाचं आहे. हा भोळ्या भाबड्या लोकांसाठी ग्रंथ नाही लिहिलेला ज्ञानेश्वरी. भोळ्या भाबड्यांनी जरूर वाचावा. मौली असं म्हणतात, मनोनी ग्रंथी ये अंतरंगची अधिकारी ये, परी लोको वाक्चातुर्य होईल सुखिया. ज्ञानेश्वरीचा शेवट करताना माऊली बोलतायत की ज्ञानेश्वरी वाचनानं सामान्य लोकही सुखी होतील, लोको वाक्चातुर्य होईल सुखिया. पण हा ग्रंथ मी खरा कोणासाठी लिहितोय? मनोनी ग्रंथी ये अंतरंगची अधिकारी आहे. जे अधिकाधिक गहन त्या तत्वज्ञानात शिरतील, नीटपणे सगळं समजून घेतील, त्याचं आकलन करतील, आचरण करतील. 2 गोष्टी स्वतंत्र आहे, एक आकलन, दुसरं आचरण. आणि हे जिथे घडेल, माऊली म्हणतात माझ्या ग्रंथ लिखाणाची उद्दिष्टाची परिपूर्ती त्यावेळेला होईल. विठाला म्हणून आपल्याला हे आपले ग्रंथ देवता नीटपणे समजून घेणं फार आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण अखेर खोड्या करतोय. आईनं सांगितलं उद्या जाई तू राना सवे घेवोनी गोधना. आनंद झाला. पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे बरोबर घेतले. कारण भगवंताला सुद्धा हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. त्याला पुढेही पुष्कळ काम होतं. आणि पुढं काय करायचंय तर दुष्ट मारायचे, सज्जनाचं संरक्षण करायचंय आणि धर्माची संस्थापना करायची आहे. आहे तू का म्हणे धर्म